नमस्कार विद्यार्थ्यांनो, नगर परिषद ऑडिटर ही परीक्षा MPSCच घेणार आहे का, किंवा त्याला किती टाईम लागेल आणि जाहिरात कधी येईल, हा सर्वांनाच लागलेला मित्रांनो प्रश्न आहे. तर याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे की ॲक्च्युली काय घडणार आहे. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा. जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या फ्री कंटेंट असेल किंवा सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला कळून जातील. आणि जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, नगर परिषद. जी नगर परिषद आहे त्याची खूप मुलं वाट पाहत आहेत की त्याची ऑडिटरची परीक्षा किंवा त्याची ऑडिटरची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते आणि ती परीक्षा कोण घेणार आहे. आता बघा, ती जी नगर परिषद आहे त्याची ऑडिटरची जी परीक्षा आहे ती MPSCच घेणार आहे मित्रांनो, ना की ती IBPS किंवा TCS न घेता ती कोण घेणार आहे, MPSCकडे 100% ती एक्झाम गेलेली आहे. बरोबर. आता तुम्हाला पडलेला खूप मोठा प्रश्न असेल मित्रांनो की याला किती टाईम लागेल, किंवा ह्या एक्झामची आम्ही वाट बघतोय तर मग आम्ही वाट बघितली पाहिजे का नाही, किंवा आम्ही काय केलं पाहिजे. बरोबर. तर बघा, याच्यासाठी किती टाईम लागेल. आता याच्यासाठी टाईम तुम्हाला जवळपास टाईम 6 ते 8 महिन्याचा कालावधी पण जाऊ शकतो. आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खूप म्हणू शकता की सर हे खूप जास्त टाईम आहे वगैरे वगैरे, पण ते जे रिॲलिटी आहे ते मी तुम्हाला सांगतोय. कारण MPSC तुम्हाला माहीत आहे की टाईम जातो, टाईम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे 6 ते 8 महिना लागेल या ही सर्व प्रोसेस होण्यासाठी. जाहिरात कधी येईल तर ते जाहिरात 3 महिन्या किंवा 4 महिन्यानंतर आहे ना, 8 महिन्याच्या प्रोसेसमध्ये ते होऊन जाईल सगळं. आणि जाहिरात इथून पुढे 4 ते 5 महिन्यापर्यंत ती जाहिरात तुम्हाला बघायला भेटेल. असा एक आढावा आहे किंवा अशी एक आपल्याकडे तपशील आलेला आहे. तर बघा, हा एक रिॲलिटी तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. त्यामुळे याची वाट न बघता आता तुम्हाला करायचं आहे काय बघा. हा जर आता पुढचा मुद्दा जर तुम्ही मिस केला तर जवळपास 1 वर्ष तुमचं वाया जाईल. त्यामुळे पुढचे जे मुद्दे आहेत ते कंपल्सरी तुम्हाला व्यवस्थित बघायचे. मी काय सांगतोय ते, कारण ही रिॲलिटी मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ना की इकडचे तिकडचे कोणतीही गोष्ट न सांगतात, फक्त विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार करून आणि रिॲलिटी आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे. बरोबर. आता याची वाट न बघता तुम्हाला करायचं आहे काय, तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो बघा. आता याची वाट न बघता आता तुम्ही फॉर्म भरला असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. बरोबर. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा फॉर्म भरला असेल, त्याचा स्टडी तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. त्याचा स्टडी तुम्हाला 100% कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. पुढच्या स्लाईडमध्ये तुम्ही खूप स्कोअर घेऊन याल असं तुम्हाला मी एक शस्त्र सांगणार आहे. त्यामुळे पुढची स्लाईड खूप महत्त्वाची आहे. तर बघा, MJP म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, याचा स्टडी तुम्हाला काय करायचा आहे, चालूच ठेवायचा. तो कसा करायचा, काय करायचा, ह्या पुढच्या याच्यामध्ये मी सांगितले मित्रांनो. बघा, नेक्स्ट आहे सहकार विभाग. आता सहकार विभागाच्या पण जागा जवळपास 500+ जागा येण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता काय, येणारच जागा आहेत त्या. बरोबर. याची दाट शक्यता काय, ते तर येणारच जागा आहेत सहकार विभाग. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करत राहायचं आहे. स्टडी प्लस प्रॅक्टिस. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी प्लस प्रॅक्टिस या 2 गोष्टी तुम्हाला करायचं आहे. बघा, हे कुठं करायचं ते पण सांगतो. बघा, पुढची गोष्ट आहे महाजनको LDC. आता महाजनको LDC 2024मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं, है ना, शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं. त्याच्यावरती आता त्यांना मेल असेल, त्यांना कॉलिंग असेल, हे सर्व गोष्टी आता सध्याला चालू आहे. त्यामुळे ही पण जाहिरात 2026मध्ये येणं अपेक्षित आहे, ना की डिसेंबर वगैरे. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची संभावना जास्त आहे मित्रांनो. तर बघा, हा एक ओव्हरऑल तुम्हाला एक आढावा सांगतो की सध्याला काय करायचं. MJP एक्झाम असेल, सहकार विभाग अजून आलेला नाही, ती येईल. महाजनको LDC आहे, ती पण येईल, तीही अजून आलेली नाही. दुसरा आहे मेढा, त्याला आपण महाऊर्जा म्हणतो, त्याचीही एक्झाम तुम्ही फॉर्म त्याचे पण भरले असेल, तेही एक एक्झाम तुम्हाला द्यायची जर फॉर्म भरले असेल तर. आता पुढची स्लाईड हे तुम्हाला 1 वर्ष वाचवेल आणि तुम्हाला सिलेक्शन मिळवून देईल. त्यामुळे ती व्यवस्थित तुम्हाला बघायची आहे. तर बघा, पुढच्या स्लाईडमध्ये आपण काय सांगतोय, तर याच्यामध्ये काय सांगतोय बघा, डेली 3 ते 4 तास अभ्यास करायचा आहे. तर कुठून करायचा, काय करायचं, याच्या पुढच्या स्लाईडमध्ये आहे. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. आवडलं तर एक लाईक करायचं आहे. दुसरी गोष्ट, नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. तिसरी गोष्ट पुढे सांगतो. बघा, डेली 3 ते 4 तास अभ्यास करायचा आहे. बघा, कॉमन सिलेबस आहे सगळ्याला. काय आहे रे, कॉमन सिलेबस आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला काय अडचण येणार नाही. MCQची प्रॅक्टिस करायची, सगळ्यात जास्त MCQची प्रॅक्टिस करायची, तर तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. अन्यथा तुम्ही मागे राहाल. रिव्हिजन सायकल करायची, कंटिन्यू रिव्हिजन करायची. हे कुठे करायची, काय करायची ते पण तुम्हाला सांगतो. डेली 3 ते 4 तास अभ्यास तुमचा झालाच पाहिजे, जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर. जर नसेल पाहिजे तर विषय सोडून द्या. जर नसेल पाहिजे, मी क्लिअर सांगतो, जर नसेल पाहिजे व्हिडिओ स्किप करा, विषय सोडून द्या. जर तुम्हाला अभ्यासच करायचा असेल आणि जर तुम्हाला पोस्टच काढायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं प्लस मी सांगतोय तिकडे जाऊन तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण जो
अकाउंटचा सिलेबस आहे तो भरपूर शॉर्टेज आहे ना. सॉरी, अकाउंटचा सिलेबस नाही, अकाउंटचं जे कंटेंट आहे ते भरपूर शॉर्टेज आहे आणि फ्रीमध्ये कोण देत नाही. तर आपण प्रोव्हाइड करतो आहे. पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्हाला कुठून अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे आणि कशी तुम्ही पोस्ट घेऊ शकता. हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर बघा, नेक्स्ट स्लाईड तुम्हाला सांगतो आता काय करायचं आहे तुम्हाला. इथं मी कोणत्या ॲप्लिकेशनचं किंवा कोणत्या याचं प्रमोशन करत नाही किंवा कोणते कोर्स विकत नाही. मी काय सांगतो ते फक्त नीट लक्ष देऊन ऐका. हा एक ॲप्लिकेशन आहे, दीक्षा एज्युकेशन. हा आपला ॲप्लिकेशन आहे. याच्यावरती टीचिंग केलं जातं. याच्यावरती आता पुढच्या हे काय करा तुम्ही, डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, तुम्ही या कोर्सेसमध्ये याल. आता एक लक्षात घ्या, इथं हे पेड कोर्सेस आहे. हे काय पेड कोर्सेस आहे. जर तुम्हाला हे कोर्स घ्यायचे नसतील तरीही तुम्ही नाही घेतले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तुम्हाला फ्री कंटेंट पण सांगतो की कसं करायचं आहे. पण एक ओव्हरऑल तुम्हाला फक्त सांगून देतो की या कोर्सची काय खासियत आहे. बघा, नगर परिषद अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, टेस्ट सिरीज प्लस PDF कंप्लीट प्रॅक्टिस आहे, कंप्लीट प्रॅक्टिस. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एक्झाम आहे, ती कंप्लीट कोर्स आहे. याच्यामध्ये आपण काय करतो रे, याच्यामध्ये हा 4 महिन्याचा कोर्स आहे आणि हा पण 4 महिन्याचा कोर्स आहे. आपण याच्यामध्ये काय करतो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये तुम्हाला PDF प्लस व्हिडिओ आहे ना, सब्जेक्ट वाईज देतो आहे आपण, जे की तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या अभ्यासासाठी आणि तुमच्या एक्झामसाठी. दुसरी गोष्ट, इथं आपण कॉन्सेप्ट क्लिअर करतो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करतो आणि नगर परिषद अकाउंट टेस्ट सिरीज प्लस PDFमध्ये आपण प्रॅक्टिस घेतो. आपण काय घेतो, प्रॅक्टिस घेतो. आता याचे फी पण जास्त नाहीत, पण मला इथं तुम्हाला कोर्सेस सेल करायचे नाही मित्रांनो. जर तुम्हाला नसेल घ्यायचा तर बिंदास नका घेऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपल्या कोर्सची फी एवढी पण हाय नाही आहे, बघितली तर म्हणजे एकदम तुम्हाला 1000-1200च्या आतमध्येच ही कोर्सेस येतात. पण नाही घेतले तरी काय अडचण नाही, तुम्हाला फ्री कंटेंट पण सांगतो की कुठून करायचं. जर तुम्ही कोर्सेस नाही घेतले किंवा अफोर्डेबल तुमच्यासाठी नसेल तर तुम्हाला फ्री कंटेंट सांगतोय मी कुठून करायचा. आता बघा, याच कोर्समध्ये जायचं आहे तुम्हाला, इथंच क्लिक करायचं, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये क्लिक करा किंवा नगर परिषद. पण तुम्ही जास्त कंटेंट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या कोर्समध्ये आहे, फ्रीवाला कंटेंट सांगतोय. तर याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. बघा, याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज टाकलेला आहे, बरोबर. बघा, इथं सबसिडरी बुक अँड BRS 25 MCQ प्लस याच्यामध्ये MCQ आहेत. आता इथं आपलं टार्गेट आहे की 1000 MCQ अकाउंटचे तुमचे क्लिअर करायच्यात. मग भारतातली कोणतीही अकाउंटची एक्झाम असू द्या, तुम्हाला 1000 MCQ ज्यावेळेस होतील त्यावेळेस मी म्हणतो 50 मार्कात जर अकाउंट आलं तर त्याच्यामध्ये 40+ तुम्हाला मार्क हमखास पडणार, जर तुमचा आधीच अभ्यास झाला असेल आणि तुम्ही जर या PDF रेफर करत असाल तर बघा, याच्यामध्ये बघा हे आहे. परत फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम, त्याच्यावरती 25 क्वेश्चन आहे. म्हणजे प्रत्येक याच्यावरती 25 क्वेश्चन आहे मित्रांनो, प्रत्येक सब्जेक्टवरती. म्हणजे अकाउंट कॉन्सेप्ट, कन्व्हेन्शन, फायनान्शियल मॅनेजमेंट, डेप्रिसिएशन, रेक्टिफिकेशन, याच्यावरती बघा 25 MCQ. या प्रत्येक टॉपिकमध्ये 25 MCQ आहेत. मग मला सांगा, ज्यावेळेस 1000 इंटू तुम्ही 25 जर केलं तर जवळपास किती क्वेश्चन तुमचे तयार होतात हे तुम्ही बघा. आणि तेवढे क्वेश्चन तुम्हाला काय करायच्यात, तेवढे क्वेश्चन तुम्हाला रीड करायच्यात आणि प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करायची. हे जर तुम्ही केलं मित्रांनो तर नक्कीच काय होईल, तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. तर बघा, सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं याच्यामध्ये की नगर परिषद जे आहे ती ऑडिटरची जी एक्झाम आहे ती MPSC घेणार, त्यामुळे त्याला टाईम लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला आता सध्याला फोकस फक्त याच गोष्टीवरती करायचा आहे. MJP असेल, सहकार विभाग, महाजनको, आणि अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. डेली 3 ते 4 तास अभ्यास तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचे आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. कमेंटमध्ये मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय देणार आहे, सर्वांना पर्सनली रिप्लाय देणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे. काहीही अडचण असेल, काहीही डाऊट असेल, कसलाही डाऊट असेल, बरोबर, कशाच्याही रिलेटेड, कोर्स रिलेटेड असेल, फ्री कंटेंट रिलेटेड असेल, अभ्यासाच्या रिलेटेड असेल, परीक्षेच्या रिलेटेड असेल, कशाच्याही रिलेटेड असेल, तर मी तुम्हाला पर्सनली काय करणार आहे मित्रांनो, मेसेज करणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या तर तुम्ही एकदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून काय होईल, तुम्हाला अपडेटेड माहिती मिळत राहील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.